नमस्कार सगळ्यांना, मी अबोली तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आपण प्रिव्हियस व्हिडिओला प्रॅक्टिस सेट 16.3 हा कंप्लीट केलेला आहे. ज्यांना लिंक हवी असेल त्यांनी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळ्या लिंक मिळून जातील. आणि फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लास 8 मॅथमॅटिक्सचा एक न्यू चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. चॅप्टर नंबर 17, सर्कल कॉर्ड अँड आर्क. सर्कल कॉर्ड अँड आर्क. आणि फ्रेंड्स, ह्या चॅप्टरमध्ये आपण काही इंट्रोडक्शनचा टॉपिक बघणार आहोत. म्हणजे लेट्स रिकॉल काही क्वेश्चन्स आहे की जे प्रिव्हियस तुम्ही आधी काही सर्कलचा चॅप्टर शिकला असेल त्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहे, तर ते आपल्याला ह्या चॅप्टरच्या स्टार्टिंगला बघायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही कसलाही वेळ घालवू नका आणि शेवटपर्यंत ह्या व्हिडिओला बघा. आणि चॅनलचे अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर नवनवीन व्हिडिओची लिंक हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरायचं नाही. आणि चला तर मग कसलाही वेळ घालवू नका आणि आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. बघा, काय म्हणते, रीड करूया. इन द ॲडजॉइनिंग फिगर, ही फिगर आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. त्यांनी काय म्हटलंय, हा सेंटर ओ काय आहे, सेंटर आहे सर्कलचा. हा सेंटर आहे आणि त्याला नेम दिलेला पॉइंट ओ नी. विथ रेफरन्स टू द फिगर फिल इन द ब्लँक्स. सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्स मध्ये काहीतरी ठिकाणी ब्लँक स्पेस आहे. तर ह्या ब्लँक स्पेस आपल्याला काय करायचं, फिल करायचे. म्हणजे तिथे काहीतरी लिहायचं. तर कशाचा यूज करून, तर ह्या फिगरला बघून आपल्याला त्या फिल इन द ब्लँक्स करायचे. म्हणजे हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तर फर्स्टली बघूया, सेगमेंट ओडी. हा सर्कल हा ओ आणि डी पॉइंट बघितला तर हा सेगमेंट दिसतो, सेगमेंट ओडी. तर काय आहे, ह्या सर्कलची ही रेडियस काय आहे, रेडियस. इथे लिहिते मी, सेगमेंट ओडी इज ए रेडियस. फक्त क्वेश्चन विचारलाय त्याचा आन्सर आपण लिहिलं, पण अजून काही बघूया. जसं ओडी ह्या सर्कलची रेडियस आहे तसंच ओबी सुद्धा ह्या सर्कलची रेडियस आहे आणि ओ ए सुद्धा ह्या सर्कलची रेडियस आहे. पण आपल्याला क्वेश्चन जो विचारला आहे त्या हिशोबाने आपल्याला लिहावं लागतं. त्यांनी विचारलं की सेगमेंट ओडी काय, तर सेगमेंट ओडी इज अ रेडियस. बघा, नेक्स्ट बघूया, सेगमेंट एबी ऑफ द सर्कल. बघा, सेगमेंट एबी म्हणजे काय, ह्या पॉइंट पासून, इथून या सर्कलच्या ह्या पार्ट पासून लाईन निघाली ती सेंटर मधून जाते आणि दुसऱ्या पार्ट पर्यंत येते. म्हणजे हा ए आणि हा बी हे 2 पॉइंट्स आहे सेगमेंटचे. तर हा सेगमेंट सेंटर मधून जाते म्हणून याला म्हणतो डायमीटर. इट इज द डायमीटर ऑफ सर्कल. आणि ही काय असते, रेडियस पेक्षा डबल असते. तर इथे मी सेगमेंट ए बी इज ए डायमीटर, इज ए डायमीटर. सेगमेंट पी क्यू, पी क्यू ऑफ द सर्कल. सेगमेंट पी क्यू ही आहे कॉर्ड, ही आहे कॉर्ड. आणि आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये कॉर्ड बद्दल भरपूर बघायचं आहे. तर लक्षात ठेवा, ही काय आहे, कॉर्ड. कॉर्ड अशी ह्या पार्टला असते. बघा, त्यानंतर काय, इज द सेंट्रल अँगल, इज द सेंट्रल अँगल. बघा, तर सेंट्रल अँगल, सेंट्रल म्हणजे काय, तर अँगल म्हटलं की त्यामध्ये 3 लेटर्स येतात. तर 3 लेटर्स कुठले हवे, तर मधातला जो लेटर्स असतो बघा, फर्स्ट सेकंड थर्ड, मधातला लेटर. सेंट्रल म्हटलं की पहिले ओ. तर कोणता अँगल, ए ओ बी, हा सेंट्रल अँगल आहे. मेजर अँगल ए ओ बी, त्याच्याशी रिलेटेड हा आहे सेंट्रल अँगल. बघा, मायनर आर्क, त्यानंतर येते मायनर आर्क. मायनर आर्क म्हणजे काय, बघा, आर्क म्हणजे काय, बघा, हा सर्कल म्हणजे पूर्ण अशी कम्प्लीट आर्क. हा पार्ट असं सर्क्युलर पार्ट दिसते, सर्कलचे छोटे छोटे तुकडे म्हणजे असे म्हटलं सर्क्युलर पार्ट, त्याला म्हणायचं आर्क. आता मायनर आर्क म्हणजे काय, सर्कलचे हाफ पार्ट्स बघितले तर इकडे एक आर्क मिळते आणि तुम्हाला अशी एक आर्क मिळते, एक अशी एक आर्क मिळते. ह्या जर इथून जर तुटले तर ही आर्क 180 डिग्रीची आणि ही आर्क 180 डिग्रीची आहे. तर मायनर आर्क म्हणजे काय, अशी आर्क की ती 180 डिग्रीपेक्षा कमी असेल. म्हणजे हा एवढा पार्ट असेल तर ती एवढी असेल. याप्रमाणे त्याला आपण मायनर आर्क म्हणतो. तर त्यांनी काय म्हटलंय, बघा, आर्क ए एक्स डी ही मायनर, कारण की बघा हे 180 आहे, इथपर्यंत बघितली, ए एक्स डी ही 180 पेक्षा कमी आहे. त्यानंतर आर्क बी डी, ही आर्क बी डी ही सुद्धा ह्या 180 पेक्षा कमी आहे. मग अजून अशा 3 आर्क लिहायच्या आहे मायनर आर्क. कोणती, तर ही बघा, बी क्यू, हा पार्ट 180 पेक्षा कमी आहे. मी इथे लिहिते मी आर्क बी क्यू. त्यानंतर हा पार्ट आर्क, ही आर्क, आर्क बी क्यू. आपण लिहिले आर्क बी क्यू
त्यानंतर लिहिले आर्क पी क्यू, कारण की ह्या 180 डिग्रीपेक्षा छोटा आहे, म्हणजे हा एवढ्या पार्टपेक्षा ह्या छोटा आहे, हा छोटा आहे आणि हा सुद्धा छोटा आहे. त्यानंतर अजून एक आर्क लिहूया, आर्क पी ए. आर्क पी ए. मेजर आर्क. मेजर आर्क म्हणजे अशी की ज्याची व्हॅल्यू 180 डिग्रीपेक्षा जास्त असेल. हे इथून इथपर्यंत बघितलं तर 180 डिग्री आहे, त्यापेक्षा थोडंसं जास्त बघितलं तर ते ग्रेटर दॅन 180 डिग्री. बघूया मेजर आर्क. मेजर आर्क पहिली काय दिलेली आहे, आर्क पी ए बी. आर्क पी ए बी बघा दिसते तुम्हाला. आर्क पी डी क्यू. पी डी क्यू बघा इथून असा पार्ट बघितला तर ही कम्प्लीट आर्क होते आणि ती 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे. तर आता एक अजून कोणती आर्क लिहणार की जी मेजर आर्क आहे, आपण 2 लिहून घेऊया. बघा आर्क ए एक्स क्यू, कारण ही 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे. इथे लिहिते आर्क ए एक्स क्यू. अजून लिहू शकतो आपण आर्क डी क्यू ए. इथे लिहिते मी आर्क डी क्यू ए. लास्ट मध्ये काय ते मेजर इन ब्रॅकेट आर्क डीबी. आर्क डीबी त्याच्या समोर दिलेला आहे मेजर अँगल. हा आर्क डीबी आहे दिसते तुम्हाला. आर्क डीबी दिसते, त्याच्या आतमध्ये अशा लाईन्स दिसतात, म्हणजे आर्क डीबीच्या रिलेटेड काय दिसते तर अँगल दिसतो. कोणता, DOB किंवा BOD. तर हेच म्हणायचे की आर्क डीबी म्हणजेच काय तर मेजर अँगल DOB. इथे मी मेजर अँगल DOB. सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय की अशा आर्क की ज्याची व्हॅल्यू 180, सेमी सर्क्युलर म्हणजे एक आर्क की त्याची व्हॅल्यू 180 डिग्री असणार. आपण पॉईंट वगैरे कुठून घेऊ शकतो बघा, फक्त त्याचं जे घेऊ आर्कचे नेम लिहिते बरोबर व्यवस्थित लिहायला हवे. तर बघा पहिली आर्क आहे इथे सेमी सर्क्युलर आर्क. आर्क ADB म्हणजे ADB आर्क मध्ये त्यांनी 3 लेटर्स बघा इथून इथपर्यंत बघितलं तर हा सर्कलचा हाफ पार्ट दिसतो, म्हणजे आर्क आहे 180 डिग्री. मग दुसरी आर्क कोणती तर हे बघा अशी म्हणू शकतो आपण AOB किंवा AQP असं सुद्धा म्हणू शकतो. तर मी इथे लिहिते AOBच लिहिते. तुम्हाला जर समजा येत असेल हाफ सर्कलचं अजून काही नेम तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता, पण बट मी इथे लिहिते आर्क AOB. लास्ट आपला क्वेश्चन राहिलेला आहे मेजर इन ब्रॅकेट आर्क DAB. DAB म्हणजे किती. हा जर पार्ट सोडला तर एवढा पार्ट म्हणजे तो आर्क DAB. तर म्हणजे किती, हा कम्प्लीट आर्क जर बघितली पूर्ण हा सर्कल तर 360 डिग्रीचा आहे. त्याच्यामधून जर हा पार्ट मायनस केला तर हा पार्ट मायनस केला तर कम्प्लीट तुम्हाला ही जी DAB मिळते. तर हा पार्ट म्हणजेच काय मेजर अँगल DOB. मेजर अँगल DOB. बघा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण ह्या चॅप्टरचा इंट्रोडक्शन पार्ट काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे. फिल इन द ब्लँक्स आपण इथे बघितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. फ्रेंड्स तुम्हाला ह्या चॅनलवरचे व्हिडिओ समजतात का. माझ्या छानच्या व्ह्यूअरला हा प्रश्न आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं कळतं की नाही कळतं याची मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा. आणि तुमची ही कमेंट मला खूप मोटिवेशन देतं आणि तुम्ही हा व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल मला खूप छान वाटत आहे. तुमच्या मनापासून धन्यवाद करायचं वाटत आहे. टेक केअर अँड गुड बाय.